जाऊया पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदभरतीचा पेपर फुटला का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. कारण परीक्षेच्या 2 दिवस आधी हा पेपर फुटल्याचा आता आरोप होतोय. 22 मार्चचा हा पेपर 20 मार्चला फुटल्याचा दावा करण्यात येतोय आणि एका व्हायरल चॅटमुळे विद्यार्थ्यांमध्ये आता खळबळ उडाली आहे. 100 पैकी 90 प्रश्न व्हॉट्सअपवर व्हायरल झाले. राज्यात औषध निरीक्षक भरती परीक्षा पेपरफुटीचा हा आरोप होतोय. 100 पैकी 90 प्रश्न हे व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याचा विद्यार्थ्यांकडून दावा करण्यात येतोय. महाराष्ट्रामध्ये अजून एक पेपरफुटीचं हे प्रकरण आता समोर येतंय. 22 मार्चला औषध निरीक्षक भरतीचा हा पेपर होता आणि 20 मार्चला प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप ग्रुपवर आलेली होती असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे, तसा त्यांचा दावा आहे. विद्यार्थ्यांकडून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्नपत्रिका व्हायरल करण्यात आलेल्या होत्या आणि व्हॉट्सअपसह टेलिग्रामवर सुद्धा अनेक प्रश्न फुटलेले होते असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या प्रश्नांबाबतचे अनेक स्क्रीनशॉट विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर 20 मार्चला व्हायरल झालेले होते. तर प्रश्न फोडण्यासाठी लाखो रुपयांची लाच घेतल्याचा देखील विद्यार्थ्यांनी दावा केलेला आहे, तसा त्यांनी आरोप केला आहे. 20 ते 25 मुलांना 130 पर्यंत मार्क आहेत. कट ऑफ हा 118 आहे. म्हणजे अभ्यास करणारा विद्यार्थी हा बाजूला राहतोय आणि कुठेतरी पैसे देऊन लोक जर अशा पद्धतीने नोकरीला लागणार असतील तर मला वाटतं हे खूप धक्कादायक आहे. हे एक मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यावर एक प्रकारचा अन्याय आहे. आणि हे पाटील आणि ठाकरे हे कोण आहेत, यांनी पेपर कसा फोडला, नाशिकमध्ये कुठं त्या ठिकाणी त्याच्या संदर्भात लोकांच्याकडनं उमेदवाराकडनं ते पाठ करून घेतलं, हे तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी बघावं आणि विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी कठोर पावले उचलावीत. धर्मेंद्र प्रधान गेल्याच्या नंतर जर टीईटी घोटाळ्यात जर महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री गेले असते तर मला वाटतं अशा पद्धतीचे घोटाळे हे होणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालावं.